जय महाराष्ट्र. मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये आज विशेष चर्चा पश्चिम बंगाल निवडणुकीचा अर्थ काय. पश्चिम बंगाल निवडणुकीचा अर्थ आपण आज समजावून घेणार आहोत. ममता बॅनर्जी यांच्या विजयानं एका दमदार राष्ट्रीय नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि भारतीय राजकारणात पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांचं महत्त्व सुद्धा या निवडणुकांमुळे अधोरेखित झालंय. यासोबतच अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेत. मोदी विरोधी गट देशात पुन्हा सक्रिय होणार का? मोदींच्या लोकप्रियतेत घट झाली का? यापुढे निवडणुकीत केवळ मोदींचाच चेहरा असेल का? आणि सर्वत्रच काँग्रेसच्या अधोगतीची कारणं नेमकी काय आहेत? या सर्व प्रश्नांची उकल आपण मान्यवरांच्या सोबतीनं आज जेम विशेष मध्ये करणार आहोत. आपल्यासोबत चर्चेत सहभागी मान्यवर आहेत प्रमोद चुंचवार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आणि सोबतच अंबरनाथ सिन्हा, बंगालच्या राजकारणाचे ज्येष्ठ राजकीय अभ्यासक. दोघांचे मी स्वागत करतो. बंगालच्या निवडणुकीचा अर्थ आपण समजून घेणार आहोत तुमच्यासोबत. आधी मी प्रमोद चुंचवार यांच्याकडे जातो. बंगालच्या निवडणुकीचा अर्थ तुमच्या दृष्टिकोनातून नेमका काय आहे थोडक्यात सांगा, आणि मी आणखी काही माहिती तुम्हाला या संदर्भात पुरवतोय ग्राफिकच्या माध्यमातून. आधी तुम्ही बोला. प्रमोद. मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं मला शंकरशण ठाकूर यांचा शब्द या सगळ्या चर्चेमध्ये उधार घ्यावासा वाटतो. शंकरशण ठाकूर यांनी असं म्हटलंय आपल्या लेखामध्ये की त्यांनी मोदींचा अश्वमेध रोखला. जो मोदी आणि शहा पूर्ण भारत दिग्विजय करायला निघाले होते आणि चक्रवर्ती व्हायला निघाले होते, त्यासाठी सगळे अस्त्र शस्त्र केंद्रामधल्या सगळ्या सत्ता, सगळ्या यंत्रणा, सीबीआय, ईडी, NIA, इन्कम टॅक्स ह्या कमी पडल्या म्हणून इलेक्शन कमिशन, आणि हे सुद्धा कमी पडलं तर पश्चिम बंगाल मधल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोदी बांगलादेशमध्ये गेले. बांगलादेशमध्ये जाऊन त्यांनी तिथून मटुवा जातीला, मटुवा समाज जो आहे त्यांच्या गुरुच्या समाधीला जाऊन श्रद्धांजली वाहिली की जेणेकरून मटुवा मतं आपल्याला मिळाले पाहिजे. म्हणजे एक निवडणूक जिंकण्यासाठी आकाश पातळ एक करणं ही जी मराठीतली म्हण आहे, तसे मोदींनी आकाश पातळ एक केलं. सर्व आमदार, खासदार, सगळ्या यंत्रणा ममता बॅनर्जीच्या विरुद्ध उतरवल्या, तरी सुद्धा एकट्या ममता बॅनर्जींनी मोदींचा अश्वमेध रोखला आहे आणि मोदींना हरवलं जाऊ शकतो. आणि व्यवस्थित प्लॅन केलं तर रस्त्यावर उतरलेलं आक्रमक नेतृत्व मोदी आणि शहा पुरून उरू शकतो. हा संदेश, हा अर्थ या निवडणुकीने या देशाला दिला असं मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. जी अमरनाथ सिन्हा, आप बताइए. प्रमोद जी ने जो बताया वो एकदम ही सही है. और मुझे जो लगा शायद एक स्टेट के लिए इतना इम्पोर्टेंट मोदी जी और शाह जी का जो एक्टिविटीज था पिछले आपका 2 महीने से, वो शायद उतना इम्पोर्टेंट या तो उतना जरूरत उनका था नहीं. उनका एक स्ट्रैटेजी अभी तक रहा, जब सपोज लाइक कांग्रेस के ऊपर अपना जो भी ऑपोजिशन है उसके ऊपर इतना मजाक उड़ाए कि बस वो ऑपोजिशन का अस्तित्व ही घट जाए. तो वो राहुल गांधी के ऊपर हमेशा हम लोग देख रहे, वो मेम हो या आपका ट्विटर हो या कहीं पे भी हो, आपका सोशल मीडिया में, व्हाट्सएप में, पिछले 5 साल 7 साल से कॉन्स्टेंटली आते जाते. तो लोग अभी राहुल के बारे में सोचना ही प्रैक्टिकली बंद कर दिया. लेकिन ममता बनर्जी और बंगाल इलेक्शन के लिए उनका स्ट्रैटेजी कंप्लीटली अलग था, एकदम प्रैक्टिकली उल्टा चला गया. जैसे कि प्रमोद जी ने बताया कि उन्होंने बांग्लादेश का सफर भी किया, वो बार बार आते गए. 12 दिन में नरेंद्र मोदी साहब ने 15 मीटिंग्स उधर पे किया. अमित शाह जी ने 62 रोड शो किया, विच इज अनइमेजिनेबल. मुझे नहीं लग रहा है कि उनका गुजरात का वो इलेक्शन आपका छोड़ के, जब वो उधर पे मुख्यमंत्री या तो उधर पे मंत्री महोदय थे, तब छोड़ के बाकी कोई भी राज्य में उनका इतना इंपॉर्टेंटली उन्होंने देखा नहीं. तो क्या हुआ ना,
उन्होंने खुद ही इसको इतना इंपॉर्टेंट बना दिया कि अब ये, जैसा कि आप लोग का मॉन्टाज में भी देखिए, आप लोग का मॉन्टाज में परसों भी मैं ये देख रहा था कि उधर पे ममता बनर्जी है, नरेंद्र मोदी जी है और वो राहुल गांधी जी है। राहुल गांधी जी का है क्योंकि असम का इलेक्शन भी है, लेकिन कहीं पे भी ऐसा नहीं है कि जेपी नड्डा का पिक्चर आया। ममता बनर्जी, जेपी नड्डा, अगर वो पार्टी का प्रेसिडेंट के हिसाब से दिखा जाए या तो आपका चीफ मिनिस्टर के हिसाब से दिखा जाए तो दिलीप घोष और लाइक ममता बनर्जी, कहीं पे ऐसा पिक्चर नहीं आया। तो सब लोग जानते हैं कि ये जो फाइट हुआ ये ममता बनर्जी और नरेंद्र मोदी के विरुद्ध हुआ, और ये एक आपका कंसोलिडेशन ऑफ ऑपोजिशन होने का चांसेस डेफिनेटली है। लेकिन अभी आगे जाके देखते हैं, क्योंकि मनमानी तो इन लोगों का लगे रहती है। देश में एक स्ट्रॉंग ऑपोजिशन होना भी बहुत ही जरुरी है। या मुद्द्यावरती आपण अमरनाथजी चर्चा करणार होतोच, पण वेगवेगळ्या पक्षांचं संख्याबळ किती आहे पश्चिम बंगालमध्ये आणि बाकीही राज्यामधलं संख्याबळ किती, आणि प्रादेशिक पक्षांचा बोलबाला पुन्हा का सुरू झाला आणि प्रादेशिक पक्षांचं महत्व या निवडणुकानंतर अधोरेखित का झालं, ती सांगणारी आकडेवारी मी तुम्हाला दाखवणार ग्राफिकच्या माध्यमातून, ती पहा. विधानसभा निवडणुकीतलं पक्षाचं संख्याबळ, प्रादेशिक पक्षांचं राजकारणातलं महत्व वाढलं. पश्चिम बंगाल एकूण जागा 292, तृणमूल काँग्रेसला 214 जागा मिळाल्या, 3 जागा जास्त, भाजपाला 76 जागा जास्त मिळाल्या, म्हणजे 73 जागा जास्त मिळाल्या. आधी त्यांना 3च जागा होत्या. तामिळनाडूमध्ये एकूण जागा 234, द्रमुकला मिळाल्या 156, त्यांना 58 जागा जास्त मिळाल्या. अण्णा द्रमुकला 78 जागा मिळाल्या, पण त्यांच्या 58 जागा या कमी झाल्या. म्हणजेच दोन्ही महत्त्वाच्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा बोलबाला. केरळमध्ये एकूण जागा आहे 140, चुकीने त्यात 1400 असं लिहिलं गेलंय. एलडीए ला 93 जागा मिळाल्या, म्हणजे सीपीआय आणि बाकी इतर सहयोगी पक्ष त्यांच्या 2 जागा वाढल्या. तर यूडीएफ यात काँग्रेसही आली, यात 41 जागा मिळाल्या, 6 जागा त्यांच्या कमी झाल्या, मायनस झाल्या. आसाममध्ये एकूण जागा 126 आहेत, भाजप 74, 6 जागा भाजपाच्या वाढल्या आहेत आणि भाजपसोबत आणखी त्यांचे सहयोगी पक्ष आहे. आसाममध्ये रंगा काँग्रेस भाजप सोबत आहे. काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत, 8 जागा त्यांच्या कमी मिळाल्या. आसाममध्ये काँग्रेसची अधोगती पाहायला मिळते. पुदुचेरी केंद्र शासित प्रदेश आहे, एकूण जागा त्यांच्या 30 आहे, चुकून तिथे 300 लिहिलं गेलंय. भाजप 16 जागा आणि त्यांना 4 जागांची बढ़त आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसला 8 जागा मिळाल्या आहेत, तिथे 9 जागा काँग्रेसच्या कमी झाल्या आहेत. म्हणजे पुदुचेरीमध्ये सुद्धा काँग्रेसची अधोगती आपल्याला पाहायला मिळते आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे वेगवेगळ्या राज्यांवर त्याचा काय परिणाम होणार आहे आणि पश्चिम बंगालमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे यावरही आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. आपल्यासोबत प्रमोद चुंचुवार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जोडले गेलेत. प्रमोद, या बंगालच्या निवडणुकीमधले महत्त्वाचे 4 मुद्दे तुम्हाला कोणते वाटतात? मला असं वाटते बंगालच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे किंवा मुद्द्यांच्या आधारित निवडणूक झालेलीच नाही. खास करून भाजपनी ही निवडणूक हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाभोवती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच एका मुद्द्यावर, आणि ममता बॅनर्जीच्या कुशासन हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता. ममता बॅनर्जींचा राज्य कारभारात होणारा भ्रष्टाचार आणि हिंसाचार हा त्यांनी मुद्दा केला होता. मुस्लिम तुष्टीकरणाचा मुद्दा केलेला होता. हे प्रमुख मुद्दे घेऊन भारतीय जनता पक्ष हा मतदारांच्या समोर गेला होता. मतदारांचे जीवन मरणाचे जर काही मुद्दे नसतील तर भाजप सोबत त्यात ममता बॅनर्जी सुद्धा दोषी असेल. नाही, ममता बॅनर्जींचा दोष असू शकतो. आपण सध्या माझा वेगळा मुद्दा आहे मनोज, की खास करून ज्या अर्थी हा जो मुद्दा भाजपने घेतला त्या अर्थी त्यांना माहित होतं की जर आपण विकासाच्या मुद्द्यावर जर ममता बॅनर्जीला काउंटर करायला गेलो तर ती लगतच्या बिहार राज्यामधल्या विकासाच्या मुद्द्यावरून आपल्याला ममता बॅनर्जी काउंटर करू शकतात, उत्तर प्रदेश मधल्या विकासाच्या मुद्द्यावरून आपल्याला काउंटर करू शकतात. तर त्यापेक्षा जर आपण बिहार आणि उत्तर प्रदेश यांची जर तुलनात्मक चर्चा केली तर किमान बंगाल मधलं प्रशासन हे त्यापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या बरं आहे. तिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बरी आहे. तिथे महिलांवर आणि दलितांवर अशा प्रकारे अत्याचार होत नाही जसे युपी आणि बिहारमध्ये होतात. अशा अनेक मुद्द्यांवर त्यांना माघार घ्यावी लागली असती. म्हणून
बीजेपीने हा मुद्दा हिंदुत्वाचाच मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ध्रुवीकरण होईल आणि आपल्याला मतं मिळतील. आणि अर्थात यात काही प्रमाणात भाजपची ही खेळी यशस्वी झाली आहे, कारण 3 वरून 76 वर गेले. याचा अर्थ हा भाजपचा पूर्णतः पराभव आहे असं म्हणता येणार नाही. मात्र विकासाच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने विविध योजना ममता बॅनर्जींनी विविध घटकांसाठी राबवल्या, महिलांसाठी राबवल्या, दलितांसाठी राबवल्या, मुलींसाठी राबवल्या, विकर सेक्शनसाठी योजना राबवल्या, कल्याणाच्या योजना, त्या कल्याणाच्या योजना बऱ्यापैकी तळागाळापर्यंत पोहोचल्या. आणि त्यामुळे ममता बॅनर्जींना खरं तर आपल्याला एक चमत्कार आहे की सलग 10 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद कमी होते आणि उलट तृणमूल काँग्रेस, बीजेपी सारख्या बलाढ्य पक्षासोबत लढून सुद्धा त्यांची ताकद गेल्या वेळेपेक्षा आपल्याला प्रमोद आपल्याला मुद्दा थोडक्यात मांडावा लागेल, कारण आपल्या जवळ वेळ मुळातच कमी आहे. याचा अर्थ आम्ही येणार आहे प्रमोद मी तुमच्याकडे येणार आहे. वेगवेगळे मुद्दे आहेत चर्चेला. अंबरनाथजी, थोडक्यात सांगा, बिल्कुल संक्षेप में बताइए कि आपकी नजर में पश्चिम बंगाल के कौन से वो महत्वपूर्ण मुद्दे रहे वो जो छाए रहे चुनाव में? देखिए, एक तो हिंदुत्व का जो मुद्दा है वो अब मेन स्ट्रीम आपका पॉलिटिक्स में वो चीज आ गया. तो लेट अस एक्सेप्ट द फैक्ट. अभी जो बंगाल में मुझे कभी कोई आदमी ने ऐसा नहीं पूछा कि आप क्या ब्राह्मण हो, लेकिन बंगाल को छोड़ के मैं जिधर पे भी गया कहीं ना कहीं पे किसी ना किसी ने मेरे को हमेशा पूछा कि आप क्या कायस्थ हो या ब्राह्मण हो. तो ये चीज हम लोग का बंगाल में नहीं था. हमारा जो शादी हुआ, शादी के टाइम हम लोग का वो कुंडली का मैच नहीं हुआ था, हम लोग का मेडिकल टेस्ट का मैच हुआ था. तो ये सारे चीज जो बंगाल में है, ये बंगाल का एक पर्टिकुलर कल्चर है. बिल्कुल बिल्कुल. तो आज लेकिन हिंदुत्व एक मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में आ गया. अदरवाइज 77 सीट्स बीजेपी को नहीं मिल सकता था. चलिए, मैं आपको ये ग्राफिक्स भी दिखा देना चाहता हूं अंबरनाथ जी. इस चर्चा के बहाने कुछ चीजें फैक्ट के आधार पर हमने कुछ निकाली है, जिसकी चर्चा पूरे देश भर में हो रही है, और जो डाटा कलेक्शन किया गया उसके आधार से कुछ चीजें भी निकाली गई है कि जिसको समझना भी होगा. देखिएगा ये ग्राफिक्स. मुस्लिम मतांचं झालं ध्रुवीकरण. विधानसभा निवडणूक निकालांचं वास्तव, पश्चिम बंगालच्या निकालानंतरचं हे वास्तव आपण पाहतोय. मुस्लिम मतांचं मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ध्रुवीकरण झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा वेगानं विस्तार झाला. 2016च्या तुलनेत भाजपाच्या मतामध्ये 28% घसघशीत वाढ झाली. संपूर्ण शहरी भागात भाजपाला मत नाही हेही आवर्जून निरीक्षण नोंदवलं गेलं, कारण शहरी भागात भाजपची पकड असं म्हटलं जात होतं. कोलकातात भाजपाला एकही जागा मिळाली नाही. महिला मतदार तृणमूलच्या बाजूनं उभ्या झाल्या. त्याचं विश्लेषण आपल्याला या चर्चेत करायचंच आहे. गैर बंगाली 75 लाख मतदाता जवळपास तृणमूलच्या बाजूनं उभे झाले आणि मतदानाच्या शेवटच्या 3 टप्प्यात तृणमूलला 114 पैकी 90 जागा मिळाल्या. देशातला वाढता कोरोना शेवटच्या टप्प्यात आणि तोच कळीचा मुद्दा ठरला. तृणमूलला 48% आणि भाजपाला 37% मतदान झालं. भाजपाला लोकसभेच्या तुलनेमध्ये मतदान कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. प्रादेशिक पक्षांचा बोलबाला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलं की तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये 3 मोठे प्रादेशिक पक्ष हे आधीच होते, ते आणखी मजबूतीने या निवडणुकीमध्ये, या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि आसाम आणि पुदुचेरीची गोष्ट वेगळी. आसाममध्ये आपली सत्ता भाजपनं राखली आहे. राष्ट्रीय नेतृत्वाची पुन्हा एकदा चर्चा होत असताना ममता बॅनर्जी या राष्ट्रीय नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकतात का? प्रमोद, मला असं वाटतं की ही चर्चा नक्कीच वेगाने सुरू झालेली आहे, कारण ज्या पद्धतीने काँग्रेस कमजोर झालेली आहे आणि लोकांना असं वाटतं की काँग्रेस एकटी मोदींना काही लढा देऊ शकणार नाही, तर प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस असं एक अलायन्स करून त्याचं नेतृत्व एखाद्या काँग्रेसेतर नेत्याकडे जर दिलं तर आपल्याला मोदींना काउंटर करता येईल. आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दृष्टीने अर्थातच शरद पवारांचं नाव अग्रस्थानी आहे. आणि आज ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने मोदींचा मुकाबला केलेला आहे, मोदी आणि शहा यांचा पराभव केला असं म्हणता येईल, मुकाबलाच नाही तर पराभव केला बंगालच्या भूमीवर, त्यामुळे आज ममता दीदीचं पण नाव आघाडीवर आहे.
सुधींद्र कुलकर्णी जे एकेकाळी लालकृष्ण अडवाणी यांचे सहकारी होते आणि एक मोठे विचारवंत विश्लेषक आहेत, त्यांनी आज टेलिग्राफमध्ये एक मोठं आर्टिकल लिहिलेलं आहे आणि मोदीज वॉटरलू असं शीर्षक आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की या विजयानंतर निर्णायकपणे ममता बॅनर्जी ह्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार ठरलेल्या आहेत. 1996 मध्ये ज्योती बसूंना ही संधी मिळाली होती, तेव्हा ज्योती बसू यांना संधी मिळाली होती. मात्र अंबरनाथजी, मला सांगा, ममता दीदीचा एक तर हेकेखोर स्वभाव सुद्धा अनेकदा राष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक नेत्यांना तापदायक ठरलाय. जर ममता बॅनर्जी अशा राष्ट्रीय नेतृत्व म्हणून, दमदार नेतृत्व म्हणून पुढे आल्या, ज्याची आज देशाला गरज आहे, लोकशाहीमध्ये राष्ट्रीय विरोधी नेतृत्व सुद्धा तितकंच मजबूतपणे उभं राहिलं पाहिजे, म्हणजेच लोकशाहीला बळकटी मिळेल असं आपण सारखं म्हणतो आणि त्याची चर्चा सुद्धा अनेक व्यासपीठावरून घडून आणतो. आपलं काय मत आहे? मुझे 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 सिर्फ एक ही चीज अभी चाहिए. मुझे लग रहा है कि कोई भी डेमोक्रेसी में एक स्ट्रॉन्ग ऑपोजिशन कम से कम होना तो बहुत ही जरूरी है. अगर मान लीजिए अभी इमीडिएटली ममता दी अगर मतलब पूरा देश का वो जो राष्ट्रीय नेता, बिकॉज जैसे कि प्रमोद जी ने बताया कि बहुत लोग ऐसा है, अभी भी बहुत ही सीनियर लोग हैं, शरद पवार जी है और भी सारे लोग हैं, और इसमें दूसरे जितना भी स्टेट्स है सभी लोगों को एक्सेप्टेंस भी चाहिए ना. तो ममता बनर्जी ने एक बहुत ही वाटरलू युद्ध जो है वो तो जीत लिया डेफिनेटली. और इस लाइक ये वाटरलू युद्ध जीता क्योंकि इसका आधा श्रेय जाता है वो नरेंद्र मोदी जी को. ये क्योंकि नरेंद्र मोदी जी ने क्या किया कि इसको जो उनका जो इलेक्शन था, स्टेट इलेक्शन को, उसको हाईजैक करके ले लिया सेंटर के लिए. सेंटर का 5 लीडर ने पूरा का पूरा वो मैनेज किया. रीजनल लीडर का उधर पे कुछ भी नहीं बोला गया. दूसरा चीज, एंटी इनकम्बेंसी फैक्टर जो था उधर पे, जो भी लीडर्स के विरुद्ध लोग एंटी इनकम्बेंसी का जो फीलिंग था, वो सारे के सारे लीडर लास्ट मोमेंट में तृणमूल को छोड़ के बीजेपी में गए. अभी बीजेपी ने उन लोगों को आपका टिकट भी दे दिया और ये सारे के सारे आधा से ज्यादा 40-50 सीट उनको कम मिला. या तो मैं बोलूंगा कि आपको टीएमसी को ज्यादा मिला बिकॉज ऑफ दिस. अगदी अगदी अंबरनाथजी, आपण ही चर्चा पुढे सुरूच ठेवणार आहोत. प्रादेशिक पक्षांचं यश प्रत्येक राज्यामध्ये कसं राहिलं तेही आपण समजून घेणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून. ते पाहणं आधी अधिक औचित्याचं ठरेल. विधानसभा निवडणूक निकालानंतरचं वास्तव आपण पाहतोय. केंद्रात मोदी तर राज्यात प्रादेशिक पक्षाचे नेते प्रभावी ठरले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा करिश्मा दिसला, तर तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षानं मारली बाजी. दोन्ही पक्षांचा आपापल्या मतांचा टक्का वाढला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली, तर आसाममध्ये भाजपची सत्ता, मात्र मतांचा टक्का आसाममध्ये भाजपचा घसरला. काँग्रेसचा मतांचा टक्का प्रत्येक राज्यात घसरताना आपण पाहतोय. काँग्रेसच्या वाट्याला सर्वात वाईट स्थिती पुदुचेरीत आली. डाव्यांना बंगालमध्ये अपयश, मात्र केरळमध्ये जोरदार डाव्यांनी प्रदर्शन केलं आहे. प्रमोदजी, प्रादेशिक पक्ष आणि त्यांची जर मोठ बांधली गेली तर एक प्रखर विरोधी नेतृत्व देशामध्ये तयार होऊ शकतं का? कारण काँग्रेस सत्तेत नसताना काँग्रेसकडे ते नेतृत्व होतं आणि आपण पाहिलं की त्यांची अधोगती होते. ना ते सुधारायला तयार आहे, ना आत्मपरीक्षण करायला तयार आहे. ती बंगालची स्थिती आणि बाकी राज्यातली सुद्धा जर आपण पाहिलं, आपण पुढे हेही ग्राफिक्स बघणार आहोत की मोदी आणि राहुल गांधींची रॅली म्हणजे त्यांच्या निवडणूक प्रचार सभा नेमक्या किती झाल्या आणि त्याचा फायदा नेमका त्यांच्या पक्षाला किती झाला हे आपण पाहणारच आहोत. पण प्रादेशिक पक्षांनी आपली अस्मिता जपली, मात्र ही राष्ट्रीय स्तरावरती ते मोठ बांधू शकतील का आणि राष्ट्राचे काही महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतील का? मला असं वाटतं, मला थोडा अधिक वेळ द्या मनोज तुम्ही, कारण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं भारताच्या राज्यघटनेची जी काही ठळक वैशिष्ट्य आहे त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्यापैकी एक आहे ते म्हणजे चेक अँड बॅलन्स. तर आणि दुसरं वैशिष्ट्य आहे फेडरलिझम म्हणजे संघ राज्य प्रणाली. आणि मला असं वाटतं मोदींच्या एकूण कार्यशैलीने कॉन्स्टिट्यूशनच्या या 2 महत्त्वाच्या घटकांना फार संकटात टाकलेलं आहे. चेक अँड बॅलन्स म्हणजे काय? केंद्राचं राज्यावर नियंत्रण राहील आणि राज्यांचं पण केंद्रावर नियंत्रण आहे. म्हणजे कोणाला दादागिरी करता येणार नाही एकमेकावर. मात्र आणि त्याच्यासाठीच लोकसभा ही थेट लोकांनी निवडून दिलेली सभा असेल, पण राज्यसभेचा अर्थच आहे राज्यांची सभा, काउन्सिल ऑफ स्टेट्स.
तर राज्यसभेच्या माध्यमातून राज्य हे केंद्राच्या पॉवरवर नियंत्रण ठेवतील. त्यामुळे एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची असेल किंवा लावल्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार 6 महिन्यात त्याला संसदेची मान्यता म्हणजे राज्यसभेची पण मान्यता घ्यावी लागते. म्हणजे त्या अपेक्षित होतं घटनाकारांना की राज्यांना सुद्धा केंद्रावर नियंत्रण ठेवता येईल आणि केंद्रही राज्यावर नियंत्रण ठेवेल. मात्र मोदींच्या एकूण कार्यशैलीने राज्यांना एक महापालिकेचा दर्जा आलेला आहे. आणि आपण बघितलं की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने जशा बंगालमध्ये ज्या ताकदीने उतरले होते मोदी आणि शहा, त्याहीपेक्षा तशाच ताकदीने ते दिल्लीमध्ये पण उतरले होते. तिथे एकटे केजरीवाल त्यांना पुरून उरले. याहीपेक्षा मोठा पराभव त्यांचा दिल्लीमध्ये झाला. ज्या दिल्लीत ते राहतात तिथे. अगदी. तर लोकशाहीच्या मार्गाने केजरीवालांना हरवता आलं नाही म्हणून कायद्यात दुरुस्ती करून सरकारचे सगळे अधिकार लेफ्टनंट गव्हर्नरला म्हणजे नायब राज्यपालांना देऊन टाकले. बरं, हे सगळं प्रमोद हे सगळं करायचं असेल तर नेतृत्व तितकंच सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधी पक्षाचं नेतृत्व तितकंच मजबूत पाहिजे. दोन्हीही महत्वाच्या नेत्यांनी देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका प्रचार सभा घेतल्या. त्यांचा नेमका फायदा त्यांच्या पक्षाला किती झाला, एक छोटंसं ग्राफिक्स बघू माहितीच्या साठी आपण आणि पुढे जाऊ, चर्चेला घेऊन पुढे जाऊ. पाहूया ग्राफिक्स. निवडणुकात मोदी आणि राहुल यांच्या प्रचार सभा झाल्या. मोदी आणि राहुल यांचा प्रभाव किती पाहूया. नरेंद्र मोदीच्या निवडणूक प्रचार सभा. मोदी यांच्या 5 राज्यात 31 सभा झाल्या. मोदींच्या प्रचाराचा एकूण 303 जागांवर प्रभाव पडला. प्रत्यक्षात प्रचारामुळे एकूण 90 जागा भाजपनं जिंकल्या. मोदींनी बंगालमध्ये 17 सभा घेतल्या. सभामुळे 221 जागांवर प्रभाव पडला. तर प्रत्यक्षात बंगालमध्ये मोदींमुळे 53 जागा जिंकल्या गेल्या. राहुल गांधीच्या 4 राज्यात 12 सभा झाल्या. 22 सभा झाल्यात. राहुल यांच्या प्रचाराचा एकूण 162 जागांवर प्रभाव पडला. प्रभाव पडावा अशी ती योजना होती. प्रत्यक्षात राहुल यांच्या प्रचारामुळे 63 जागा पक्षाला जिंकता आल्या. तामिळनाडू वगळता राहुल यांचा करिश्मा इतर राज्यात दिसला नाही. केरळमध्ये तो दिसण्याची अपेक्षा होती, मात्र तिथे राहुल फेल गेले. या महत्वाच्या माहितीतून ही सगळी आकडेवारी आपण जमवलेली आहे आणि या आकडेवारीतून तुम्हाला स्पष्ट दिसतं की राहुल गांधी यांचं नेतृत्व देशामध्ये कसं असेल आणि मोदी यांचं नेतृत्व पुढे कसं असेल. मोदी यांची लोकप्रियता घटली का आणि पुढच्या निवडणुकांमध्ये मोदी यांचा चेहरा राहू शकेल का? मला असं वाटतं मनोज की मोदी यांचा करिश्मा संपत चाललेला आहे. याचाच प्रतीक म्हणजे या 4 राज्यात झालेल्या निवडणुका आहे. कारण नुसतं पश्चिम बंगालमध्ये जर आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीकडे आपण जाऊया. पहिल्यांदा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये 18 लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि 121 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने आघाडी मिळवली होती. मात्र प्रत्यक्ष आणि त्यामुळेच अमित शहाना असं वाटत होतं की आपण आता 121 मध्ये आघाडीवर आहोतच, तर आणखी ताकद लावू आणि 200 जागा जिंकू म्हणून अमित शहाने आम्ही 200 जागा जिंकणार असा दावा केला होता. ठीक आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त 73च जागा जिंकू शकल्या. आणि विशेष म्हणजे आपण जर 4 जिल्हे आपण जर बघितले, झारग्राम आहे आणि बाकीचे त्या आसनसोल आहे, असे जे मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये 28 पैकी 20 जागा ज्या 28 विधानसभा क्षेत्रामध्ये समोर होते त्यातल्या 20 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. पश्चिम बंगालनी मोदींचा करिश्मा ओसरलेला आहे हे संकेत दिलेला आहे. बरं, आपण अमरनाथ सिन्हा यांच्याकडे जाऊ. अमरनाथ सिन्हा, तुम्हाला काय वाटतं, मोदींची लोकप्रियता घटली आहे का आणि मोदींचा चेहरा पुढच्या निवडणुकीत सुद्धा भाजपकडून हा पुढे केला जाईल का? देखिए, मोदी जी ने एक सभा में जैसे कि उन्होंने ऐसे बोले कि दीदी ओ दीदी ओ दीदी, वो बहुत उधर पे चला. प्रॉब्लम क्या हुआ, ऐसा जो कैटकॉल हम लोग बोलते हैं कि वो रोड में जैसा लड़का जैसा बात करता है, ये लोगों को अच्छा नहीं लगा. क्योंकि फिर उसके बाद आपका योगी आदित्यनाथ जी आए और उन्होंने आने के बाद इमीडिएटली बता दिया कि मैं तो यहाँ पे एंटी रोमियो स्क्वाड बनाऊंगा, ये सारे चीज. तो क्या हुआ ना, हमारा उधर पे जो एक लाइक इंडिपेंडेंट लिबरल और इस लाइक लड़कियों को सम्मान देने लायक एक वो सेकंड क्लास सिटीजन जो वुमेन को होता है, बहुत राज्य में अभी भी वैसा है, वैसा हम लोग का उधर पे एटमॉस्फेयर नहीं है. तो ये जो 1-2 मेजर चीजें उधर पे उन्होंने गलती किया, क्योंकि ये सारे आपका टैक्टिक्स शायद यूपी एमपी में चलता है लेकिन ये वेस्ट बंगाल में नहीं चलेगा. तो वही हुआ. बहुत लोगों से मैंने बात किया, बहुत लोगों ने ये तो
आपको चीजों पे जी बहुत जी पता है कि भाई जी ये तो ठीक नहीं है। बिल्कुल। दूसरा चीज हम लोग को और एक चीज वी हैव टू एनालाइज, वो ये है कि शायद अभी हम लोग का टाइम आ गया कि हम लोग जो एनालिसिस मेनली करते हैं ना फेसबुक और वो ट्विटर और वो बाकी सोशल मीडिया को देख के, जी वो शायद वो ठीक नहीं है। हम लोग का ठीक है। जो रियलिटी है, ग्राउंड रियलिटी, वो अलग है। जमिनी हकीकत बिल्कुल पश्चिम बंगाल के चुनाव में अलग हो सकती है। प्रमोद, मला सांगा, राष्ट्रीय नेतृत्व ममता बॅनर्जींनी करावं अशी जर चर्चा होत असेल आणि जर ममता बॅनर्जी पुढे आल्या तर त्या दमदारपणे विरोधी राष्ट्रीय नेतृत्व करू शकतील का, किंवा त्यांच्या स्वभावाला काही मर्यादा आहे का? आणि राष्ट्रीय म्हणजे प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व जर एकत्र आलं, वेगवेगळ्या पक्षांचं वेगवेगळ्या राज्यातलं, तर ते मजबूतीने या भविष्यामध्ये किती पुढे राहू शकेल? या संदर्भात खरं तर ममता बॅनर्जी यांना एक मोठी संधी नक्कीच आहे. कारण त्यांनी आता एक जसं शंकरसेन ठाकूरांनी म्हटलं तसं अश्वमेध रोखून दाखवलेला आहे. आणि आतापर्यंत गेले 10 वर्ष आपण जर बघायला गेलो तर पश्चिम भारत म्हणजे गुजरात हा पश्चिम भारताचा भाग आहे. आणि त्या पश्चिम भारतातला एक व्यक्ती पंतप्रधान होता. त्यापूर्वी उत्तर भारताची मोठ्या प्रमाणावर या देशावर पंतप्रधान पदावर मोनोपॉली राहिलेली आहे. आता पश्चिम भारताला ही संधी मिळाली तर ममताजीच्या रूपाने पूर्व भारत, ज्याला आपण ईस्टर्न इंडिया म्हणतो, त्यांना संधी मिळत असेल तर तो एक बॅलन्स होईल. मात्र त्यासाठी ममता बॅनर्जींना पण आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागेल. कारण ममता बॅनर्जीमध्ये सुद्धा अनेकदा ममता बॅनर्जीच्या कार्यशैलीमध्ये मोदींची झलक आपल्याला पाहायला मिळतो. ते पण कधी कधी एककल्ली वागतात. माध्यमांशी त्यांचं वर्तन सुद्धा मोदींसारखंच आहे. फक्त त्या प्रेसला सामोरे जातात, मोदी जात नाही. पण पत्रकारांवर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत, अगदी त्यांना अटक करण्यापर्यंत प्रकरण ममता बॅनर्जीने केलेले आहे. हिंसाचाराचे काही आरोप आहेत आणि रिगिंगचे आरोप आहेत. तर ममता बॅनर्जींना जर देशाचं पंतप्रधान व्हायचं असेल, मुळात त्यांना व्हायचं आहे का हा प्रश्न आहे. कारण तुम्ही करायला भले तयार मुळात आता असाल. मुद्दा पंतप्रधान पदाचा नाही, अजूनही मोदींचा करिश्मा तितकासा संपलेला नाहीये. अर्थात पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये मोदींनी यशही चांगलं मिळवलं. 3 जागेवरून 75-76 जागांवर जाणं भाजपचं हे त्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचं आहे. अर्थात त्यांनी जी हवा निर्माण केली होती तसं मात्र पश्चिम बंगालमध्ये काही घडलं नाही. थोडक्यात मला सांगता येईल प्रमोद, हे सांगा की स्टॅलिन आणि पिनराई विजयन हे सगळे जे काही दक्षिण भारतातले आणि केरळमधले जे काही महत्वाचे नेते आहेत, हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये पुढे येऊ शकतील का? त्या वेळची परिस्थिती असेल. कारण हे बघा, पिनराई विजयन हे जे आहे ते एका डाव्या पक्षाचे नेते आहेत. ते त्यांचा स्वतःचा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, तो पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे की ते कोणाला प्रमोट करतील त्यांच्या वतीने. आणि आपल्याला कल्पना आहे की डावे पक्ष आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल यांचीच मूळ स्पर्धा आहे. त्यामुळे हे डावे पक्ष ममता बॅनर्जींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मान्यता देतील का, हा इथून मुळात प्रश्न आहे. म्हणून हेच आपल्याला समजून घ्यायचं होतं. अंबरनाथ सिन्हा यांच्याकडेही जातो. अगदी 30 सेकंदाचा वेळ आहे. मला सांगा, ममता बॅनर्जीचा एकंदरीत स्वभाव पाहता आणि राष्ट्रीय नेतृत्व करण्याची त्यांचं जे काही कौशल्य आहे, किंवा या अगोदर केंद्रात सत्ता उपभोगताना आपण ममता बॅनर्जीला पाहिलं आणि बाळासाहेब ठाकरे त्यावर टिप्पणीही करायचे वाजपेयी यांना उद्देशून, तेही आपल्याला माहिती आहे. मला सांगा, हे सगळे नेते मंडळी वेगवेगळ्या दक्षिण भारतातले आणि बाकी राज्यातले हे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वामध्ये पुढे येऊ शकतील का? थोड़ा सा टाइम लगेगा। स्टालिन जी को पहले हिंदी बोलना पड़ेगा। स्टालिन जी तो अभी तो हिंदी बोलते नहीं। इन लोगों का जो साउथ में एक जितना स्टॉन्चनेस है उसको थोड़ा मिलाने का जरूरत है, क्योंकि जब तक ये सारे चीज एकत्रित नहीं होगा, मुझे नहीं लग रहा कि ऑपोजिशन में ऐसा कोई लीडर आ पाएगा जो नरेंद्र मोदी के खिलाफ शायद वो खड़े हो जाएंगे। हमेशा लोग ऐसा ही बोलते रहेंगे, नरेंद्र मोदी के खिलाफ आएगा तो कौन आएगा? है तो बहुत सारे लोग हैं, स्टालिन भी है, नरेंद्र आपका शरद पवार जी है, ममता दी हैज कम वेरी स्ट्रांगली, बहुत स्ट्रांगली आए, सब लोग हैं। लेकिन एक जो एक्सेप्टेंस है, वो एक्सेप्टेंस हर एक स्टेट वेदर दे विल एक्सेप्ट, ये देखने वाली बात है। जी, धन्यवाद अंबरनाथ सिन्हा आणि प्रमोद चुंचुवार, आपल्या दोघांचे, आपल्या दोन्ही मान्यवरांच्या सोबतीनं आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उकल करता आली. पुन्हा एकदा धन्यवाद.